मी सुष्मिता सुशांत नगरकर. 21 नोव्हेंबर 2019 मध्ये माझं लग्न झालंय. मी बाळपणासाठी इथे माझं माहेर पुणे आहे आणि सासर इचलकरंजी कोल्हापूर आहे. मी इचलकरंजी कोल्हापूर वरून पुण्याला आले होते माझ्या बाळपणासाठी. तिथून आल्याच्या नंतरनी तिथून आल्यावर माझी कास्ट हिंदू कंजरभाट आहे. कंजरभाट समाजात जात पंचायत ही समांतर न्याय व्यवस्था म्हणून चालते. म्हणजे जात पंचायत बसते आमच्या कास्ट म्हणजे हिंदू कंजरभाट मध्ये जात पंचायत ही बसवली जाते. त्याच्यानंतर माझी जी सोडचिठ्ठी एकतर्फे सोडचिठ्ठी केली आहे ती जात पंचायतीवाली लोकांनीच केलेली आहे, मला न कळवता किंवा माझ्या घरच्यांनी न कळवता. काय मागणी काय आहे? आता माझी एवढीच मागणी आहे की ज्या लोकांनी एकतर्फे माझी सोडचिठ्ठी केली आणि ज्या लोकांनी माझं म्हणजे त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि मला न्याय मिळावा, एवढीच माझी विनंती आहे. त्यांची नावं. ज्यांनी माझ्या नवऱ्याचं ज्यांनी नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं त्यांचं गणेश बागडे, महाराणा प्रताप सरपंच इचलकरंजी, राजेश नवले, राजू मेणेकर, जयराज भाट, काळू माचरे, दिलीप पाटुंगे हे त्या मुलीचे वडील आहेत. जे मुलगी ज्यांच्यासोबत लग्न केलंय ना त्या मुलीचे वडील आहेत हे. आणि राकेश बाटुंगे हे त्यांचा चुलता आहे. सोमेन नगरकर, सचिन नगरकर, सुशांत नगरकर आणि प्रियंका सनी गागडे आणि नरेश वसंत नगरकर आणि सचिन उर्फ सनी गागडे हे सुरेश मेणेकर हे सगळे पंच लोक होते इथं 12-13 जण. विनोद गागडे आणि सुरेश उर्फ सुरसिंग मेणेकर हे 14-15 जण होते. या सगळ्यांनी मिळून या लग्न लावून दिले त्याचं जात पंचायत बसून. जात पंचायत कोण कोण होते, काही नाव कळत काय? हे सगळे जात पंचायत होते, म्हणजे माझे सासरचे लोक आणि जात पंचायतीचे जे पंच लोक आहे हे सगळे त्याच्यात बसून 15 लोकांनी त्यांचं लग्न लावून दिलेलं आहे. आता हे जे प्रकरण घडलं आहे जात पंचायत त्यांची तुम्ही हँडल करताय. आता इथून पुढची जी काही शासकीय असेल न्यायालयात तुम्ही दाद मागितली असणार त्याच्यावर पुढे काय आता करणार आहे तुम्ही? हे बघा, सुरुवातीला असं असतं की पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला ह्यांनी तक्रार केलेली आहे. तर आम्ही तिथे वाट बघतोय की पोलीस स्टेशनला जर झालं, तक्रार झाली, तिथे FIR झाली आणि सगळ्या जात पंचायतीच्या पंचांना जे लोक घटस्फोटासाठी बसलेले होते, जे लग्नासाठी एकत्र बसलेले होते, तर या सगळ्या लोकांच्या विरुद्ध जर कारवाई झाली, कारण पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न केलं तर ते BNS प्रमाणे नवीन 82 आणि जुना 494 प्रमाणे गुन्हा होतो IPCचा. तर या गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि IPC दोन्ही पॅरलल म्हणजे एकत्र चालतात. त्याच्यामुळे इतर कायद्यांचे पण कलम लावले पाहिजे, जात पंचायतीच्या कायद्याचे पण कलम लावले पाहिजे आणि मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे 494चा तिकडे इचलकरंजीला. आणि दुसरा जो तारळे गावामध्ये जात पंचायत बसून त्यांनी घटस्फोट घडवून आणला आणि त्याच्याकडनं दंड घेतला, तर याच्या बाबतीत सुद्धा विचार करून पोलिसांनी ह्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा तक्रार घेऊन जातो, एखादी पीडित व्यक्ती जेव्हा तक्रार घेऊन जाते तेव्हा पोलिसांचं काम आहे तक्रार घेणं. घेतल्यानंतर तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंती तुम्हाला काही पुरावे मिळाले नाही तेव्हा तुम्ही सांगू शकता. हे रेकॉर्डिंग आहे म्हणतायत, तर रेकॉर्डिंग घ्या ना तुम्ही, कुणाकुणाच्या रेकॉर्डिंग आहेत ते घ्या, त्यातनं माहिती काढा, त्या माणसाला बोलवा. पण पोलीस कारवाईच करायचं नाही म्हणतात. आमच्या हद्दीत येत नाही, आम्ही करणार नाही, आम्ही बघणार नाही, आमच्याकडनं होणार नाही. अरे ही काय भाषा झाली का? कायदा कुणासाठी आहे? कायदा सामान्य माणसांसाठी आहे. पोलिसांनी काम करू नये यासाठी कायदा नाहीये. कायदा पोलिसांना काम करावं आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा यासाठी कायदा असतो. त्यामुळे वकील म्हणून सुद्धा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती म्हणून सुद्धा माझी अशी मागणी आहे की सुष्मिताला न्याय मिळाला पाहिजे, तिची तक्रार दाखल करून घेतली पाहिजे, दोन्हीकडे तिच्या तक्रारी झाल्या पाहिजेत. कारण जो माणूस बेकायदेशीर कामं करून बिंदासपणे छातीवर करून तो फिरतोय गावामध्ये आणि तो सांगतोय की मी दुसरं लग्न केलं, मी घटस्फोट घेतला, असा कसा न्याय असेल? न्याय निवाडा हा कायद्याने कोर्टात व्हायला पाहिजे. न्याय निवाडा जात पंचायत करू शकत नाही. समांतर न्याय व्यवस्था चालवण्याची त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. तरी सुद्धा ते मुजोरीच्या जोरावरती आणि पैसा आणि पॉवर याच्या जोरावरती, मसल पॉवर, मनी पॉवर या जोरावरती त्यांची कामं चालतात. त्यांचे सगळे जात पंचायती ह्या बरखास्त झाल्या पाहिजे, हे बंद पडले पाहिजेत आणि सामान्य माणसाला कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे.
कारण त्यांना अजिबात अधिकार नाहीये समांतर न्याय व्यवस्था चालवण्याचा. आणि त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की जे जे गुन्हे करतात त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा नवीन आहे, 2017चा आहे. तुम्हाला कारवाई करता येते, पण तुम्ही कशाच्या तरी मागे जाऊन कसला तरी पडदा घेऊन तुम्ही हे करणार नाही असं म्हणता. तर तो पडदा कशाचा आहे आपण सर्वांनी जाणून घ्यावा, कारण ते कशा पद्धतीने मॅनेज होतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि ते मॅनेज न होता सामान्य व्यक्तीला, जो सामान्य व्यक्ती तिथे न्याय मागायला जातो त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे पोलिसांचं काम आहे. आणि त्यांनी संवेदनशीलपणे हे काम केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे, ही आमची अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई करावी. मॅडम, मुळात पोलीस तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते गाव आमच्या हद्दीमध्ये येतच नाही अशी भूमिका घेते व पोलीस याबाबत कुठलीही तक्रार दाखल केली जर पोलिसावर पण गुन्हे दाखल व्हावे म्हणून काही पाठपुरावा करणार आहात? नाही, आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही सीपी ऑफिसला जातो किंवा आम्ही अधीक्षक कार्यालयात जातो, कारण त्यांच्या वरचे सीपी ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं खालच्या पोलिसांना तुम्ही सांगा म्हणून, तरी सुद्धा ते होत नाही. तर माझी इथं अशी मागणी राहणार आहे की सीपी ऑफिसमधनं, अधीक्षक कार्यालयामधनं ज्या पोलीस स्टेशनचे पोलीस जर काम करत नसतील तर त्या पोलिसांना शोकॉज नोटीस देणं, त्यांची चौकशी गेली पाहिजे. आणि ते का काम करत नाही याबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे, कारण त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे.